नमस्कार. आपण आज जादुई पिटाऱ्यातील जे साहित्य पाहणार आहोत ते आहे चित्रकार्ड. तर या ठिकाणी आपल्याला जादुई पिटाऱ्यामध्ये अशी 2 चित्रकार्ड पाहायला मिळतील. अच्छा. तर या जादुई पिटाऱ्यातील या चित्रकार्डांचा आपल्याला वापर कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. इथे काय करायचे, हे चित्र आपल्याला भिंतीला लावायचे किंवा आपल्या चेहऱ्यासमोर येता कामा नये. मात्र आपल्याला हे चित्र साईडला धरायचे. जसं आता मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपण साईडला लावायचं आहे आणि मुलांना याचं निरीक्षण करण्याची संधी द्यायची आहे. म्हणजे मुलांना चित्र वर्णन करण्याची संधी या ठिकाणी द्यायची आहे. खूपच छान. म्हणजे इथे पहा की इथे आपण सांगू शकतो की इथं या चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय बरं. तर सुप्रिया, तू सांग बरं, तुला चित्रात काय काय दिसतंय. नक्कीच. या चित्रामध्ये एक सुंदर अशी बाग दिसते की ज्या बागेमध्ये मुलं वेगवेगळे खेळ खेळत आहेत. कोणी चेंडू खेळतंय तर कोणी फेर धरतंय. याच्यामध्ये मुलांना आपण सुरुवातीला जी छोटी मुलं असतील, छोट्या वयोगटातील मुलांना ते मुलं एक एक वस्तूंचं नाव सांगतील. हरकत नाही, तर त्याला ते वस्तूंची नावं सांगू द्या. नंतर तुम्ही त्यांना विचारू शकता इथे या मुलाने कोणत्या रंगाचे कपडे घातलेत, या मुलीने कोणत्या रंगाचे कपडे घातलेत. म्हणजे इथे आपण रंगांची ओळख सुद्धा या ठिकाणी करून देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय झोपाळा किंवा घसरगुंडी हा सगळ्यात आवडीचा विषय. म्हणजे इथं काय करायचंय, आपल्याला मुलांना बोलतं करायचंय. जर मूल स्वतः सांगत नसेल काय दिसतंय तर त्याला विचारू शकतो, तुला या कोपऱ्यामध्ये कोणकोणती खेळणी दिसतायत रे, असं विचारू शकतो. किंवा बाकावर कोण बसलंय, इथं किती मुलं आहेत. पहा, इथे आपण संख्यांचा सुद्धा विचार करू शकतो. इथं फेरामध्ये किती मुलं फेर धरलेली आहेत किंवा किती मुलं चेंडू खेळतायत. म्हणजे इथं आपण संख्यांची ओळख करून देण्यासाठी सुद्धा किंवा याच्यावरती गप्पा मारण्यासाठी सुद्धा या चित्राचा वापर करू शकतो. विशेषतः आपल्याला चित्रगप्पा ही कृती घेण्यासाठी अशी चित्र खूप महत्त्वाची ठरतात. तर भाषा विकास करताना सुद्धा तुम्ही जसं सांगितलं की पूर्ण वाक्यामध्ये त्याच्याकडून उत्तरं घेणं. म्हणजे सुरुवातीला मुलं म्हणणार की मला बॉल दिसतोय, मुलं दिसत आहेत. नंतर त्यांना सवय लावायची आहे की पूर्ण वाक्यात सांग. मग तिथं मुलं सांगू शकतात, बागेत 2 मुलं बॉल खेळत आहेत, चेंडू खेळत आहेत, असं पूर्ण वाक्यात त्यांना बोलायला सांगू शकतात. पुढे जाऊन मोठ्या मुलांसाठी काय करता येईल माहिती आहे की इथे हे आजी आजोबा काय बरं बोलत असतील, ही कोणती वेळ असेल बरं, ही ह्या बागेत ही मुलं आली आहेत तर ही दिवसाची कोणती वेळ असेल, किंवा हा मुलगा त्याच्या बाबांना काय सांगत असेल, ही मुलं फेर धरताना कोणतं गाणं म्हणत असतील बरं. म्हणजे खूपच सुंदर. म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला तर खूप सुंदररित्या वाव मिळणार आहे. कारण मोठी मुलं त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना त्या चित्राद्वारे आपल्याला सांगू शकतात. आता हे चित्र पाहूया. पहा, आता या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय तर बाजार है ना. तर इथं मुलं सांगू शकतील की हा बाजार आहे. मग तुम्ही त्यांना विचारू शकता, तुमच्या गावात कधी बाजार भरतो, तुम्ही कधी आईबरोबर गेलायत का. म्हणजे त्यांच्याशी आपण संवाद साधण्यासाठी ही चित्र खूप मदत करतात. आता पहा, इथे सुद्धा जसं मगाशी आपण बागेमधल्या वस्तूंचा रंग किंवा संख्या विचारात घेतली, तसं इथं सुद्धा इथे कोणकोणती भाजी फळं तुम्हाला दिसत आहेत ते विचारू शकतो. किंवा मुलालाही जनरल की तुला काय काय दिसतंय हे त्याला विचारू शकतो. त्याला सांगता येत नसेल तर अशा वेळी त्याला छोटे सूचक प्रश्न देखील आपण त्याला मदतीला देऊ शकतो. इथे काही पोती दिसत आहेत तर किती पोती आहेत. नंतर इथे काही बॉक्स दिसत आहेत तर किती बॉक्स आहेत, किती व्यक्ती दिसत आहेत, काय काय दिसतंय असं आपण त्यांना विचारू शकतो. नंतर ह्या भाज्या इथं आपल्याला दिसत आहेत, मग भाज्यांचं महत्त्व सुद्धा आपण त्या ठिकाणी मुलांना सांगू शकतो बरं का. आणि आणखी एक सुचलं मला की हे पोते दिसत आहेत ते एकावर एक रचल्यानंतर त्याला काय म्हणतात तर थप्पी. प्रत्येक वस्तूचा असा हा ढीग किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण मुलांना समूहदर्शक शब्द सुद्धा शिकवू शकतो. म्हणजे मुलांची शब्द संपत्ती सुद्धा आपल्याला यातून वाढवता येऊ शकते. म्हणजेच एकंदरीतच आपल्याला या चित्रकार्ड किंवा हे चित्रवर्णन जे आहेत यातून आपल्याला मुलांचा भाषा विकास करण्यासाठी मुख्यत्वे याचा खूप चांगला उपयोग करून घेता येणार आहे. आणि सोबतच म्हणजे जसं की ताईंनी पण सांगितलं की आपण या ठिकाणी काही शब्दसंपत्ती वाढवू शकतो, भाषा विकास करू शकतो. नंतर संख्याज्ञानासाठी सुद्धा आपल्याला या चित्रकार्डांचा वापर करता येणार आहे. आणि मुलांशी बोलतं करण्यासाठी, मुलांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या वातावरणाशी जवळीक निर्माण करण्यासाठी सुद्धा या चित्रकार्डांचा वापर निश्चित करता येईल. मात्र ह्या 2च कार्डांवर आपल्याला थांबायचं नाही आहे बरं. तर मला खात्री आहे की आपण या चित्रकार्डांचा वापर चित्रगप्पा करण्यासाठी नक्की वापराल. आणि या 2 कार्डासोबतच आणखी अशी वेगवेगळी खूप चित्र आपल्या बालकांसाठी आपण अंगणवाडीमध्ये नक्कीच वापराल ना. नक्कीच. धन्यवाद.